जय भोलेनाथ. टाइम इज 9:53. तर या ठिकाणी बघतोय ना, बिटकॉइन डाऊन साईडसाठी ट्रेड होतोय. आपण काय करतोय या ठिकाणी, आपल्या बॉटनी सेल सिग्नल देखील जनरेट केला होता. थोडासा लेट झालेला आहे. कमी क्वांटिटीमध्ये आपण काय करतोय या ठिकाणी, बिटकॉइन शॉर्ट करतोय. 1:1च्या रेशोने आपण त्या ठिकाणी त्याचा स्टॉप लॉस देखील सेट करतोय. तर 1:1च्या रेशो जर बघितला ना, तर प्रिव्हियस स्विंग जो हाय आहे ना, आपण त्याच्यावरती आपला जो स्टॉप लॉस आहे ना, नेहमीप्रमाणे तो ते तसा ठेवतोय. तर अशा प्रकारे आपण काय केलं, त्याचा स्टॉप लॉस आणि या ठिकाणी त्याचं टार्गेट ठेवतोय. ऑल राईट. तर 2900 रुपये प्रॉफिट, 2900 रुपयाचा स्टॉप लॉस या ठिकाणी जनरेट होतोय. प्रिव्हियसली जर बघितलं ना, काल देखील मी ट्रेड केले होते मॉर्निंग सेशनला, आणि त्या ठिकाणी देखील मी 2 ट्रेड केले होते. 1500 रुपये एका ट्रेडमध्ये प्रॉफिट झाला. सेकंड ट्रेडमध्ये एक 1000 रुपीज लॉस झाला. त्याच्यानंतर मग मी काय केलं, तो ट्रेडिंग सेशन क्लोज केला. आणि आज जर बघतो ना, तर आज सॅटरडे आहे, आणि या ठिकाणी आता जर बघितलं ना आपण, तर पहिली पोझिशन या ठिकाणी डाऊन साईडची या ठिकाणी क्रिएट केली. 500 रुपये सध्या आपल्याला प्रॉफिट दिसतोय. जो हर्डल या ठिकाणी थोडासा आहे ना, रेसिस्टन्स क्रिएट झालेला दिसतोय आपल्याला 1 मिनिटच्या कॅन्डलमध्ये. कदाचित हा जर रिस्पेक्ट केला ना, तर अपसाईडची मुवमेंट येऊन आपला स्टॉप लॉस होऊ शकतो. अदरवाईज मग जर प्रॉब्लेम जर बघितला ना सध्या, तर आपल्याला कुठलाही प्रॉब्लेम या ठिकाणी शो होताना दिसत नाहीये. तर अशा प्रकारे काय आलं, डाऊन साईडची मुवमेंट या ठिकाणी शो होती. 1,00,000च्या आसपासच बिटकॉइन सध्या काय होतं, ट्रेड करतोय. 1,00,000च्या वरती, 1,00,000च्या खाली या ठिकाणी सर्टन मुवमेंट आली होती. या ठिकाणी जर आपण एंट्री केली असती ना, 1:3च्या 1:4च्या रेशोने देखील आपण या ठिकाणी प्रॉफिट जनरेट करू शकलो असतो. आणि सध्याचं जर प्रॉफिट बघतो ना, तर 1500 रुपये आपल्याला या ठिकाणी शो होतोय. 2400 रुपये असा आहे, 2500 रुपये, 2400 रुपये अशा ठिकाणी आपल्याला प्रॉफिट दिसतोय. तर टार्गेट जर बघितलं ना, 3,000 रुपयाचं या ठिकाणी टार्गेट आहे आपलं. तर या ठिकाणी ना, म्हणजे जेव्हाही हे स्टॉप लॉस आणि टार्गेटच्या लेवलला येतं ना, थोडीशी धकधूक आहे ना या ठिकाणी आपल्याला झालेली दिसती. जर सायकोलॉजीनुसार जर बघितलं ना, तर थोडासा या ठिकाणी प्रॉब्लेमॅटिकच असतं. अगेन रिव्हर्सल होते बघतो आपण, तर 2,000 रुपये, 1500. आय थिंक आपण काय करू, कॉस्ट टू कॉस्ट या ठिकाणी आपला जो स्टॉप लॉस आहे ना, तो शिफ्ट करू, जेणेकरून काय होईल, आपलं जे टार्गेट आणि स्टॉप लॉस आहेत ना, म्हणजे जरी लॉस झाला ना, इन केस अपसाईडची मुवमेंट या ठिकाणी ॲक्युअर झाली ना, तर आपल्याला या ठिकाणी काय होईल, कॉस्ट टू कॉस्ट आपली इंटरप्राईजला एक्झिट होईल. अदरवाईज जर बघितलं ना आपण, तर 300 रुपयाने आपल्या या ठिकाणी काय राहिला होता, टार्गेट राहिलं होतं. सायकोलॉजी इज मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट इन ट्रेडिंग. तुमची सायकोलॉजी एकदम परफेक्ट पाहिजे. ज्यावेळेस तुम्ही एंट्री करता ना, त्यावेळेसच तुमचा ट्रेडचा पूर्ण प्लॅन झालेला पाहिजे. कसं एक्झिक्युशन करायचं, डायनेमिक अप्रोच कधी वापरायचा किंवा नाही वापरायचा. आणि ते जर बघितलं, तर मग सपोज नंतर जर अशा कंडिशन्स आल्या की त्यामध्ये आपल्याला आपले जो डिसिजन होता आपण घेतला होता पर्टिक्युलर ट्रेडसाठी, तर तो चेंज करायचा की तो सेम ठेवायचा, ह्या गोष्टी देखील मॅटर करतात. तर त्या म्हणजे एक्सपिरियन्सनीच येतात. त्यासाठी एक्सपिरियन्स खूप इम्पॉर्टंट आहे. या ठिकाणी बघतोय ना, तर बिटकॉईनने काय केलेलं आहे, सध्या सपोर्ट घेण्याचा बिटकॉईन प्रयत्न करतोय. आणि आपला जो टार्गेट आहे ना, आपलं टार्गेट मी तर बोलतो जवळजवळ 200 का 300 रुपयांनीच या ठिकाणी राहिलं होतं. अदरवाईज आपलं टार्गेट या ठिकाणी हिट झालं असतं. 2600 रुपयापर्यंत आपल्याला टॉप या ठिकाणी प्रॉफिट दिसला होता. अगेन आता रिव्हर्सल मूव्ह येण्याची या ठिकाणी काय करतायत, बिटकॉईन रिव्हर्सल मूव्ह दाखवण्याचा प्रयत्न करतोय. तर आय थिंक आपला या ठिकाणी ना ट्रेल स्टॉप लॉस हिट होईल. 500, 400, 301 रुपयाचं या ठिकाणी आपल्याला प्रॉफिट दिसू शकतो. अगेन नेक्स्ट ट्रेड जर बघितला ना, तर आपण इम्पल्सिव्ह सेल नाही या ठिकाणी करणार. आपण वेट अँड वॉच करणार आहे. ॲटलिस्ट आता जर बघितलं ना, 9:57 झालेले आहे. 1 तास वेट करून, आणि वेस्ट पण बोलू शकता तुम्ही. 1 तास वेस्ट करून आपण काय करणार, त्यानंतर ट्रेड करणार आहे. तर तोपर्यंत आपण इम्पल्सिव्ह कुठलाही डिसिजन घेऊन कुठलाही ट्रेड नाही करणार. कारण की जर बघितलं ना, तर आज आपण बघितलं तर 9:58लाच ट्रेडिंगला या ठिकाणी सुरुवात केली. त्यामुळे आपल्याकडे जवळजवळ बघितलं 2-3 तास या ठिकाणी सेल उरलेले आहे. ठीक आहे. 380 रुपये या ठिकाणी आपल्याला प्रॉफिट जनरेट झालेला दिसतोय. तर आपण काय करू आता, जसे नेक्स्ट ट्रेड येईल ना, या ठिकाणी मी तुम्हाला अपडेट करतो. टाइम इज 10:24. आत्ता बघतोय ना, तर या ठिकाणी बिटकॉईनने जबरदस्त अपसाईडची मुवमेंट दाखवलेली आहे. या ठिकाणी आपण काय केलं होतं, बिटकॉईनला शॉर्ट केलं होतं, आणि 300 रुपयाने आपल्या या ठिकाणी काय झालं होता, ट्रेलिंग स्टॉप लॉस हिट झाला होता. तर 300 रुपयांनी टार्गेट देखील आपलं राहिलं होतं. आता जर बघतोय ना, तर अपसाईडची मुवमेंट या ठिकाणी दाखवली. बिटकॉईन लाईटली थोडासा ना व्होलेटाईल झालेला आहे. या ठिकाणी आपला जो बॉट आहे ना, आपल्या बॉटने आपल्याला बाय सिग्नल या ठिकाणी जनरेट करून दिलेला आहे. फर्स्ट रेसिस्टन्स हा असेल, सेकंड रेसिस्टन्स हा असणार आहे. त्या हेतूने आपण काय करतोय, या ठिकाणी बिटकॉईन बाय करतोय. बिटकॉईन बाय करताना आपण 10च्याच लॉटनी बाय करतोय, 0.20. तर अशा प्रकारे काय केलं, आपण एंट्री केलेली आहे. त्याचा 1:1च्या रेशोने आपण त्याचा स्टॉप लॉस सेट करून घेऊ. पहिलं आपलं काम असतं, आपण काय करतो, त्याचा स्टॉप लॉस सेट करतो. प्रिव्हियस स्विंग लो जो आहे ना, त्याच्या खाली, प्रिव्हियस स्विंग लो हा आहे, याच्या खाली आपण काय करतोय, स्टॉप लॉस शिफ्ट करतोय. त्याच्यानंतर आपण त्याचं टार्गेट 1:1च्या रेशोने या ठिकाणी. तर अशा प्रकारे आपण ट्रेड एक्झिक्यूट केलेला आहे. ट्रेड थोडासा रिस्की झोनमध्ये घेतलेला आहे, साईडवेज झोनमध्ये घेतलेला आहे. कदाचित प्रायमरी मूव्ह जर बघितली ना,
ती डाऊन साईडची आहे व म्हणजे लॉंगर टर्मची मूव जर बघितली तर डाऊन साईडची आहे, त्या अगेन्स्ट आपण ट्रेड घेतलेला आहे फॉर अपसाईड 1031. आणि या ठिकाणी आपलं आहे ना टार्गेट हिट झालं होतं, तर 2780 रुपयाचं या ठिकाणी आपलं टार्गेट हिट झालेलं आहे. आणि या ठिकाणी आपण काय केलं होतं, बिटकॉईनला लाँग केलं होतं. लाँग करण्याचं मी तुम्हाला कारण देखील या ठिकाणी स्पष्ट सांगितलं होतं. या ठिकाणी आपण एंट्री केली होती, स्टॉप लॉस हा ठेवला होता आणि 1:1च्या रेशोने आपलं काय झालं आहे, आत्ता टार्गेट हिट झालेलं आहे. आत्ता सध्या जर बघतोय ना आपलं, तर जवळजवळ 3000चं या ठिकाणी प्रॉफिट सकाळपासून जनरेट झालेलं आहे. 2 ट्रेड या ठिकाणी आपण केले होते. फर्स्ट ट्रेड 380 रुपये, ट्रेलिंग स्टॉप लॉस 300 रुपयाने आपले जवळजवळ 3000चा टार्गेट राहिलं होतं. त्याच्यानंतर सेकंड ट्रेड जसा घेतला ना, 2700 रुपयाचा स्टॉप लॉस, 2780 रुपयाचा या ठिकाणी टार्गेट ठेवून आपण या ठिकाणी ट्रेड इनिशिएट केला होता. आणि आत्ता जर बघतो ना, त्याचं टार्गेट देखील हिट झालेलं आहे. बिटकॉईन थोडासा जास्त व्होलेटाईल आहे. तुम्ही जर बघता ना जनरली, तर 0.10च्या लॉटनी देखील आपल्याला 3-3, 4-4 हजार या ठिकाणी स्टॉप लॉस आणि टार्गेट ठेवावा लागतोय. जनरली जर 0.10च्या लॉटने आपण जर ट्रेड इनिशिएट करतोय ना, तर त्याचा स्टॉप लॉस आणि टार्गेट 1500 किंवा 2000च्या आसपास असतं. आज बघितलं तर 3000, 3500, 4000च्या आसपास त्याचं टार्गेट स्टॉप लॉस आहे. यावरून समजून येतं की बिटकॉईन व्होलेटाईल झालेला आहे. जर बघतोय ना, तर बिटकॉईन आता सध्या काय करतोय, रेसिस्टन्सला ट्रेड करतोय. आपला जो बॉट आहे ना, आपल्या बॉटने आपल्याला बाय सिग्नल दिले होते. बाय सिग्नल नंतर आपण या ठिकाणी एंट्री केली, त्यानंतर आपला टार्गेट हिट झालेलं आहे. आत्ता जर बघतो ना, या ठिकाणी बिटकॉईनने अगेन रिजेक्शन घेतलेलं आहे. आपल्या बॉटनी या ठिकाणी देखील आपल्याला काय करून दिलं होतं, रेसिस्टन्स मार्क करून दिला होता. आणि सध्या जर बघतोय ना आपण, तर बिटकॉईन त्या लेवलला ट्रेड होतोय. तर अगेन टाईम इज 12:04, 12:04 झालेले आहे, 12:06 झालेले आहे. तर या ठिकाणी बघतो ना, बिटकॉईन थोडासा या ठिकाणी हॉल्ट करतोय. अपसाईडसाठी या ठिकाणी आपण ट्रेड इनिशिएट करतोय. तर अशा प्रकारे आपण 0.10च्या लॉटने आपण या ठिकाणी काय केलेलं आहे, बिटकॉईन या ठिकाणी बाय केलेला आहे. प्रिव्हियस स्विंग लो जो असेल ना, तो आपला स्टॉप लॉस असणार आहे. त्याचबरोबर मग 1:1च्या रेशोने आपण काय करतो, या ठिकाणी स्टॉप लॉस आणि टार्गेट त्या ठिकाणी ॲड करतोय. कदाचित या ठिकाणी ना आपली 2 पोझिशन ओपन झालेले आहे. आपण एक पोझिशन काय करू, या ठिकाणी स्क्वेअर अप करू. तर ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. प्रॉफिट जबरदस्त कॅन्डल या ठिकाणी शो होती. 4000, 5000 रुपयाचा आपल्याला या ठिकाणी प्रॉफिट पण दिसतोय. एंट्री केल्याच आपल्याला जबरदस्त या ठिकाणी काय झालेलं आहे, गेन क्रिएट झालेला आहे. आपण काय ना 1:1च्या रेशोने याचा आहे ना स्टॉप लॉस टार्गेट ठेवण्याचा प्रयत्न करू. आता प्रायमरी काय करू आपण, मुवमेंट जबरदस्त असल्यामुळे आहे ना, आपण काय करू, याचा जो टार्गेट आहे ना 1:1च्या रेशोने या ठिकाणी सेट करून घेऊ. आणि त्याचा जो स्टॉप लॉस टार्गेट जी प्राईस आहे ना 1:1च्या रेशोने जवळजवळ 8000 रुपयाचं या ठिकाणी आपण हे करू. अशा प्रकारे आपण काय केलेलं आहे, हा ट्रेड इनिशिएट केलेला आहे. एकाचा मला वाटतं की एक जी पोझिशन आहे ना, ती आपण कॉस्ट टू कॉस्ट एक्झिट करावा. मूव पण जर बघितलं ना, मुवमेंट तर जबरदस्त अपसाईडची आलेली आहे. कॅरी मुवमेंट जर आली नाही याच्यामध्ये, तर आपला या ठिकाणी टार्गेट देखील जबरदस्त हिट होऊ शकतं. पण जर डाऊन साईडची मुवमेंट आली ना, तर आपण काय करतो, ही पोझिशन जी आहे ना, ती 1:1च्या रेशोने आपण एक्झिट करण्याचा प्रयत्न करणार आहे. आत्ता सध्या जर बघतोय, तर आपण त्याचं टार्गेट स्टॉप लॉस या ठिकाणी ॲड केलेलं आहे. सेकंड जी पोझिशन आहे ना, ती आपण काय करतोय, त्याचं देखील टार्गेट स्टॉप लॉस या ठिकाणी सेट करून घेऊ. तर अशा प्रकारे त्याचं जे टार्गेट आणि स्टॉप लॉस जे असणार आहे ना, ते 2000 आणि याचं टार्गेट देखील आपण 8000 रुपये या ठिकाणी बुक करण्याचा प्रयत्न करू. तर अशा प्रकारे आपण त्याचं टार्गेट आणि स्टॉप लॉस सेट केलं आहे. करंट प्रॉफिट जर बघतोय, तर या ठिकाणी आपण 6000 रुपये प्रॉफिटमध्ये. तर या ठिकाणी बाईंग लिक्विडिटी क्रिएट झाली होती. जसंही बाईंग लिक्विडिटी क्रिएट झाली मला या ठिकाणी दिसलं ना, आपण बघतोय, तर मी या ठिकाणी एंट्री केली होती. एंट्री करताना मी 0.10च्या लॉटने या ठिकाणी एंट्री करत होतो, पण बाय चान्स काय झालं, ॲटोमॅटिकली डबल टॅप झालं या ठिकाणी. 2.20च्या लॉटने आपण या ठिकाणी बिटकॉईनमध्ये केलं. तर आपल्या आत्ता सध्या जर बघतोय ना, तर या ठिकाणी 2 पोझिशन आपल्या रनिंग आहे. तर जशी ही एक पोझिशनचा स्टॉप लॉस आपण हा कॉस्ट टू कॉस्ट ठेवलेला आहे, आणि एक पोझिशनचा जो स्टॉप लॉस आहे ना, तो 2200 रुपये म्हणजे याच्या प्रिव्हियस स्विंग लोच्या खाली ठेवलेला आहे. आणि दोघांचं जर टार्गेट बघतोय ना, तर आपण याचं दोघांचंही टार्गेट 8,000 रुपये हे ठेवलेलं आहे. तर इम्पल्सिव्ह मुवमेंट या ठिकाणी क्रिएट झाली होती. ही इम्पल्सिव्ह मुवमेंट अगेन जर सेल झाली ना, तर कदाचित आपल्याला या ठिकाणी प्रॉफिट किंवा कॉस्ट टू कॉस्ट एक्झिट करावं लागेल, कारण अशा इम्पल्सिव्ह मुवमेंट सेल होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. अदरवाईज जर बघितलं ना, तर हा प्रिव्हियस स्विंग जो आहे ना तर त्यापर्यंत तरी बिटकॉईन आहे ना गेलं पाहिजे, या अपेक्षेने आपण या ठिकाणी ट्रेड इनिशिएट केलेला आहे. तर 12:57 झालेली आहे. या ठिकाणी आपण बिटकॉईन लॉंग केला होता. बिटकॉईन जसंही लॉंग केला ना, जबरदस्त अपसाईडची मुवमेंट आली, आणि सध्या जर प्रॉफिट बघतोय ना आपण, तर आपल्या या ठिकाणी 6000च्या प्रॉफिट आसपास चालू आहे. आणि तेच जर बघतोय ना,
बिटकॉइन या ठिकाणी रेसिस्टन्स घेण्याचा प्रयत्न करतोय. तर मी काय करतो, आपली जी पण पोझिशन होती ना ती सध्या अपलोड करतोय, कारण की मला वाटतं की या ठिकाणी काय होतं आहे, आपल्याला रिजेक्शन भेटण्याचे खूप सारे चान्सेस आहे. अगेन आता जर प्रॉफिट बघतो ना 6,000च्या आसपास आहे, तर आपण काय करू, ही जी पोझिशन आहे ना सध्या किल करू. तर अशा प्रकारे 5,900 आपल्याला 600 6,300 राईट. ठीक आहे, या ठिकाणी आपली पोझिशन या ठिकाणी आउट झालेलो आहे. आपण प्रिव्हियस ट्रेडमध्ये आपल्याला 3100 रुपये जवळजवळ 6,000चा प्रॉफिट या ठिकाणी जनरेट झालेला आहे. या ठिकाणी आपण एंट्री केली होती. आपली एंट्री जी झाली होती ना इन्स्टिट्यूशनल बायर प्रमाणे झाली होती. जबरदस्त अपसाईडची या ठिकाणी कॅन्डल आली, म्हणजे आपण एंट्री केली विथिन 1 सेकंड या ठिकाणी अपसाईडची मुवमेंट आली. टाईपच आपली एंट्री होती. आणि बघतो ना आता सध्या तर बिटकॉइन या ठिकाणी रेसिस्टन्स करतोय. तर या ठिकाणी आपण बघितलं ना तर ट्रेडचे आपण काय करू, ॲनालिसिस करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करू. फर्स्ट ट्रेड आपण घेतला होता ना, तो 380 रुपयाचा प्रॉफिट जनरेट केला. त्याच्यानंतर 2780 रुपये, त्याच्यानंतर 3100 रुपये, त्याच्यानंतर 3100 रुपये. अशा प्रकारे आपण जवळजवळ आज जर बघितलं ना 10,000चा प्रॉफिट या ठिकाणी जनरेट करू शकलेलो आहे. तर सध्या जर बघतोय ना बिटकॉइन हा रेसिस्टन्स फेस करतोय. बिटकॉइनमध्ये आता सध्या काय आपण ट्रेड करत नाही. आपलं जे डेलीचं टार्गेट होतं ना ते एक्झॉस्ट झालेलं आहे विथ प्रॉफिट रेंजनी. तर अशा प्रकारे काय करतो, हा सेशन आपण क्लोज करतो. त्यामुळे आपला जो यूट्यूब चॅनल आहे ना तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. त्याचबरोबर तुमचे जे काही सजेशन असतील ना कमेंटमध्ये नक्की द्या, की लाईक करा. तर अशा प्रकारे आपण काय करतो, हा जो ट्रेडिंग सेशन आहे ना हा क्लोज करतो.